नमस्कार, मी धनराज गजाननराव इलमुलवार, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर. आज आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार लॅटिस पद्धतीने कसा करता येईल ते बघूया. चला तर आपण आता सुरुवात करूया. बघा, 856 गुणिले 47 हा गुणाकार आपल्याला आता लॅटिस पद्धतीने करायचा आहे. तर बघा, सर्वप्रथम अशा पद्धतीने एक चौकट आखून घ्यायची व त्याला असं मधातून एक रेषा ओढायची आणि उभ्या अशा 2 रेषा आपण ओढून घ्यायच्या आहेत. आता बघा, इथून एक अशी तिरपी रेषा ओढायची, इथून एक तिरपी रेषा ओढायची, इथून एक तिरपी रेषा ओढायची आणि इथे एक तिरपी रेषा ओढायची. तर अशा पद्धतीने आपल्याला ही चौकट आखून घ्यायची आहे. आता बघा, आपण इथे संख्या लिहिणार आहोत. इथे बघा 856 आहे, म्हणून इथे आपण पहिला जो अंक आहे तो 8, दुसरा अंक आहे 5, तिसरा अंक आहे 6 आणि इथे आपण या कोपऱ्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह देऊया. आणि दुसरी जी संख्या आहे आपली 47. बघा, इथे मी 4 लिहित आहे आणि इथे 7 लिहिणार आहे. चला तर आता आपली मांडणी झालेली आहे. आता आपण गुणाकाराला सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम आपली संख्या आहे 8. या 8ने आपण आता या 4ला गुणणार आहोत, म्हणजेच 8 4 वेळा करूया. किंवा पाड्याच्या रूपात जर आपण म्हटलं 8 चौक 32 आणि 32 आपण कुठे लिहू? बघा, इथे 3 आणि 2, 8 चौक आता 32 आपण इथे लिहिलेले आहे. बघा, 8 नंतर दुसरी संख्या आहे 5. आता या 5ने सुद्धा आपण 4ला गुणूया, म्हणजे 5 चौक 20. बघा, इथे आपण आता 20 लिहूया, 2 आणि 0. आता शेवटची आपली संख्या आहे 6. 6ने आपण पुन्हा 4ला गुणूया, 6 चौक 24. बघा, 2 आणि 4 आपण अशा पद्धतीने इथे लिहिलेले आहे. बघा, या तिन्ही संख्येने आपण या 4ला गुणलेलं आहे. आता उरलेली संख्या आहे 7. आता या तिन्ही संख्येने आपण 7ला गुणूया. चला तर पहिले 8ने गुणूया, 8ने 7ला गुणूया, 8 7 56. बघा, आता आपण या 5ने 7ला गुणूया, 5 7 35. बघा, 3 आणि 5 आपण इथे लिहिलेला आहे. आता आपण 6ने या 7ला गुणूया, 6 7 42. बघा, इथे आपला गुणाकार झालेला आहे. आता काय करायचं आहे? बघा, इथून आपण खालून सुरुवात करूया. इथे 2 आहे, ही एकच संख्या आहे, म्हणून आपण आता इथे 2 लिहिलेला आहे. आता इथे बघा, असं तिरपं आपल्याला बेरीज करायची आहे. 4 अधिक 4 अधिक 5 या तिन्ही संख्येची आपण बेरीज केली तर ती बेरीज एकूण होते 13. आता या 13चा फक्त आपण इथे 3 ठेवणार आहोत. बघा, 3 आणि जो हातचा 1 आहे तो या डब्यामध्ये ठेवणार आहोत. बघा, 13 आले होते, 13चा 3 आपण इथे ठेवला आणि हातचा 1 इथे ठेवला. आता या संपूर्ण संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, 2 अधिक 0 अधिक 3 म्हणजे 2 अधिक 3 5 झाले, 5 आणि 6 11 झाले आणि या 11 मध्ये हा हातचा आलेला 1 मिळवायचा, तर ती एकूण संख्या झाली 12. म्हणजे या सर्व संख्येची बेरीज झाली 12. आता 12चा आपण इथे 2 ठेवणार आहोत आणि हातचा 1 हा इथे ठेवणार आहोत समोरच्या घरामध्ये. आता इथे सुद्धा आपण या पूर्ण संख्यांची बेरीज करणार आहोत. बघा, 2 अधिक 2 4, 4 अधिक 5 9 आणि हा हातचा आलेला 1 10. बघा, इथे 10 आपण लिहिलेले आहे आणि इथे सुद्धा आपण 10चा फक्त 0च घेणार आहोत आणि हातचा आलेला या घरामध्ये ठेवणार आहोत. बघा, आता या दोन्ही संख्यांची बेरीज करूया. 3 अधिक 1 4. बघा, आता आपली बेरीज सुद्धा पूर्ण झालेली आहे. आता उत्तरामध्ये या पूर्ण संख्या आपण लिहून घेऊया. बघा, 856 गुणिले 47 बरोबर. आता इथून सुरुवात करायची आपल्याला. 4 इथे 0, हे 2
हे 3 आणि हे 2. तर एकूण उत्तर आलेलं आहे आपलं 40,232. बघा, अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला गुणणे हा सुद्धा गुणाकार घेऊ शकतो. बघा, तर सर्वच उदाहरणे आपण या पद्धतीने सोडवू शकतो. धन्यवाद.